बरेचसे जे यंग उद्योजक आहेत किंवा यंग कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये मुलं येत आहेत कोकणातले आणि ते आज काहीतरी याच्यामध्ये करिअर करू इच्छित आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? कारण रिअल इस्टेट म्हटलं की लोकांना असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी पॉलिटिकल इन्फ्लुअन्स पाहिजे, ब्लॅक मनी पाहिजे, भरपूर पैसा पाहिजे. जर एक सामान्य कोकणातला मुलगा आहे, रत्नागिरी जिल्हा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला, त्याला या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काहीतरी करायचं आहे, स्वतःचं नाव करायचं आहे, त्याला मे बी आज छोटीशी सुरुवात करून उद्या काहीतरी नावाजलेला डेव्हलपर बनायचं आहे, तर त्याला तुम्ही काय सांगाल सर? कशा प्रकारे काय तुम्ही आता म्हणाल लकी मुंबईहून आला. 2000 मध्ये मी VJTI मधनं BE केल्यानंतर गावी जाण्याचा निर्णय घेतला, कारण कोकण रेल्वे नुकतीच चालू झाली होती आणि कुठेतरी मला वाटलं आता डेव्हलपमेंट सुरू होईल आणि ॲक्च्युली तसं घडलं. मी 2004 पासून या डेव्हलपमेंटमध्ये आहे. त्याच्या आधी कॉन्ट्रॅक्टिंग करायचो आणि कोकण रेल्वे हा आमच्या व्यवसायाच्या दृष्टीने एक म्हणतात काय गेम चेंजर होता. ओके. कोकण रेल्वेमुळे लोक सकाळी येऊन संध्याकाळी जायला लागले, कारण इतक्या वर्षात त्यांचं कनेक्शन थोडंफार तुटलेलं होतं चाकरमानी लोकांचं. ते कोकण रेल्वेने कुठेतरी जोडलं आणि कोकण रेल्वेची स्टेशन ज्या ज्या गावांमध्ये जवळ आहे तिथे डेव्हलपमेंट फास्ट झाली. म्हणजे उदाहरणार्थ कुडाळ असेल, कणकवली असेल, मालवणी टुरिझममुळे डेव्हलप झालं, कारण टुरिस्ट ट्रेनने यायला लागला आणि त्याचा फायदा मालवण शहराला झाला आणि टुरिझम डेव्हलपमेंट झालं. आता हायवे होतोय आपला, मुंबई गोवा हायवे काही महिन्यातच तयार होईल. 6 तासात लोक येतील गावी. त्याच्यानंतर मुंबई पुणे हायवे जो आहे तो आपल्याला जवळ आहे. कोस्टल हायवे येतोय आणि मोपा एअरपोर्ट हा पुन्हा गेम चेंजर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी, कारण कुडाळमधून 45 मिनिटात किंवा सावंतवाडीहून अवघ्या 20-25 मिनिटात आपण एअरपोर्टला पोहोचतो. फ्लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि गोव्यापेक्षा याचा फायदा सिंधुदुर्गला होणार आहे. ओके. हे विजन डोळ्यासमोर ठेवून यंग मुलं जर एंटरप्रेनरशिप करत असतील या व्यवसायात, त्याचं स्वागत आहे. कारण नवीन लोक येताना कल्पना घेऊन येतात. राईट. ते असं काहीतरी जुनं नाही, ते काहीतरी कन्सेप्ट नवीन घेऊन येणार, नवीन व्हिज्युअलायझेशन असणार त्यांची आणि त्यातनं जी डेव्हलपमेंट होईल ती कोकणाला किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याला खूप पुढे नेणारी आहे. ओके. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.